बोलण्याचा प्रयत्न करूया. काय चर्चा साहेब पुण्याला जात आहे. आज बैठक आहे नाशिकच्या जागेवर. त्या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे अशा प्रकारची माहिती समोर येते. काय नेमकं आजच्या बैठकीत? असं आहे की पुण्याला राष्ट्रवादीच्या अनेक ज्या जागा आम्हाला मिळत आहेत किंवा मिळण्याची शक्यता आहे, या संदर्भामध्ये तिथल्या आपल्या कार्यकर्त्यांचा काय मत आहे, लढण्याची कितपत तयारी आहे, जिंकण्याची कितपत आशा आहे, या संदर्भातली चर्चा जी आहे त्या ठिकाणी होणार आहे. ती फक्त काय नाशिक लोकसभेचे नाही, अनेक इतर सुद्धा पुण्याच्या इकडच्या तिकडे जिथे जिथे आम्हाला मिळण्याची शक्यता आहे जागा, आणि त्यासाठी सगळ्या कार्यकर्त्यांना बोलवलेलं आहे. आता एक त्या पक्षाचा नेता म्हणून मी सगळ्यांना हजर राहणार. साहेब दिल्लीतून आपल्या नावावरती शिक्कामोर्तब झालाय. अमित शहानी आपल्याला थेट निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची सांगितलंय असं कळतंय. नेमकं काय? मला काही कल्पना नाही आहे. मी आता तिथे गेल्यानंतर विचारतो काय नक्की ते. मी काय दिल्लीला गेलेलो नव्हतो ना, मला काही कल्पना नाही आहे. जे दिल्लीला जे गेले होते त्यांच्याकडे मी विचारेन बा काय नक्की काय आहे ते. अगोदर जागा मिळते का, मग जागा मिळत असेल तर कुणाला उभं करायचं त्याच्या विचारावर. आमच्याकडे सुद्धा अनेक लोकांनी ज्या इच्छा प्रदर्शित केलेली आहे, पण नंतर ठरवू. हा साहेब, आपल्याकडनं वरिष्ठांवर दबाव टाकला जातोय अशी चर्चा आहे. आमच्याकडून आपल्या कुटुंबातनं कुठेतरी एखादा उमेदवारी मिळाली? अजिबात नाही. 1% सुद्धा तुम्ही अशी चर्चा करण्याचं काही कारण नाही. 1% सुद्धा आम्ही कुणावरही कसलाही दबाव टाकलेला नाही. साहेब, भाजपकडनं उमेदवारी मिळण्याची देखील शक्यता व्यक्त केली जाते आपल्याला. आणि मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आहे आणि आम्ही 3 पक्ष आहोत एकत्र युतीमध्ये. प्रत्येक जण जे आहे, प्रत्येक जण आपापल्या पक्षातर्फेच लढणार आहे. प्रश्न येतो कुठे पक्ष बदलण्याचा, म्हणजे पक्ष बदलण्याचा प्रश्न येत नाही. आणि ज्याला कोणाला तिकीट मिळेल, ज्याला कोणाला जागा सुटेल, ती भाजपला सुटली तर भाजपचा उमेदवार उभा राहील, ती शिंदे गटाला सुटली तर शिंदे गटाचा, आम्हाला सुटली तर आम्हाला. ज्या गटाला सुटेल आणि ज्या गटाचा उमेदवार असेल त्याला आम्ही 100% निवडून आणण्याचा प्रयत्न करणार. ठीक आहे, चला थँक्यू. चला आपण अशा पद्धतीनं आहे ते आता वायर 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 दिलीप खैरे जे आहेत आपल्याला तू जर आरोग्याचा त्याच्या तोंडावर फेर काय दिसणार? त्यांचे कॉन्टॅक्ट इथं वायर आहे, वायर सांगायचे का ते सांगायचं? माझा तुमच्या त्या वायरीत तुमचा होता. साहेब शुभेच्छा तुम्हाला.
14 नंबर भुजबळ. भुजबळ जे आहे दिलीपांना सगळा ताफा जो आहे तो आता अशा पद्धतीनं रवाना होतोय. मंत्री छगन भुजबळ हे स्वतः आता वाहनामध्ये बसलेले आहे आणि नाशिकहून हा सगळा भुजबळांचा ताफा जो आहे तो पुण्याच्या दिशेनं रवाना होतोय. मंत्री छगन भुजबळ आपल्याला वाहनांमध्ये दिसत आहे. नाशिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्ह्याचे अध्यक्ष नेते जे आहेत ते आता या ठिकाणून पुण्याच्या दिशेनं रवाना होत आहे. पुण्यामध्ये अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये नेमका काय निर्णय होतो या सगळ्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. नाशिक जिल्ह्यात आहे आणि या सगळ्याच्या निमित्तानं मंत्री छगन भुजबळ जे आहे ते काय भूमिका घेतात. खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस ती गेल्या 2 दिवसांपासून सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी जागा अशा प्रकारचा एक राजकीय निर्णय जो आहे तो जागा अदलाबदलीचा झालेला आहे आणि या सगळ्याच्या अनुषंगानं आज जी आहे ती पुण्यामध्ये बैठक होईल आणि या बैठकीच्या साठी म्हणून अशा पद्धतीनं छगन भुजबळ आपल्या कार्यकर्त्यांसोबत या सगळ्याची चाचपणी जी आहे ती आजच्या बैठकीमध्ये होणार आहे. अजित पवार या सगळ्याच्या निमित्तानं या सगळ्याची तयारी जी आहे या लोकसभा मतदारसंघाची ती